छत्रपती शिवाजी महाराज की। आवाज येत नाहीये। आपण सगळे शिवसैनिक आहोत। पुन्हा एकदा हा आवाज शिवनेरीच्या गडावरती पोहोचला पाहिजे। प्रत्येकाने उंच आवाजामध्ये त्या ठिकाणी घोषणा द्यायची आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवाजी जय शिवाजी। धन्यवाद। आज या ठिकाणी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती 2026च्या निवडणुकीच्या माध्यमातून विचार मंचावर या ठिकाणी थोड्याच वेळात ज्यांचं आगमन होत आहे ते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा लाडक्या बहिणींचे लाडके उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे शिवसेनेचे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर या जुन्नर तालुका शिव जन्मभूमीचे दमदार आमदार सन्माननीय शरददादा सोनवणे, शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सचिव रामभाई रेपाळे, विचार मंचावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, समोर बसलेले सर्व तज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो, आज खऱ्या अर्थानं जी जिल्हा परिषद पंचायत समितीची होऊ घातलेली निवडणूक आज तुमच्या माझ्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे। खरं तर या जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ही निवडणूक खऱ्या अर्थानं होऊ पाहते। आज ही निवडणूक आज आपण खरं तर 9 वर्ष झालं, 4 वर्ष झालं जिल्हा परिषदेची मुदत संपलेली, पण आज 9 वर्षानं या निवडणुकीला आपण सगळेजण सामोरे जात आहोत। आज जर पाहिलं गेलं तर या 4 वर्षामध्ये अनेकदा उमेदवारांनी निवडणुकीची तयारी केली आणि काही कारणास्तव त्यांना थांबावं लागलं, परंतु ही जी निवडणूक चाललेली आहे अतिशय चुरशीची निवडणूक आहे। तर मी आपल्याला सांगेल की या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये पाहिलं जर गेलं तर शरददादाच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण खऱ्या अर्थाने शिवसेनेला आहे, हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी विसरता कामा नये। आज ही निवडणूक होत असताना खरं तर उमेदवार प्रत्येकाच्या घराघरामध्ये जातात आणि सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद घेतात। सामान्य जनतेचा या शिवसेनेच्या उमेदवारांना अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे। प्रत्येक गाव या तालुक्यातलं प्रत्येक गाव संघटित होत आहे आणि त्या ठिकाणी संघटित होऊन एकत्र येऊन सांगतायत तुम्ही घाबरू नका, आम्ही शरददादाच्या नेतृत्वाखाली तुम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहोत, तुम्ही अजिबात घाबरायचे काही कारण नाही। अशा पद्धतीनं एकंदरीत गावोगावी लोक आपल्याला सांगतायत। हे करत असताना मित्रांनो अजून आपल्याला एक सांगेल की आपल्याला सर्व पत्रकार बांधवांचा रिपोर्ट आहे की शिवसेनेला या तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आहे, कोणीही घाबरायचं काही कारण नाही असे पत्रकार बांधवांचा रिपोर्ट आहे। म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो का या तालुक्यामध्ये 8 शिवसेना आणि 16 पंचायत समितीचे उमेदवार आजच निवडून आले असं समजून घ्या। एवढं खऱ्या अर्थाने मी आपल्याला सांगतोय। मी आपल्याला सांगेल की डिंगोरे उदापूर गटामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थाने यापूर्वी 12 वर्ष एसटी मध्ये कंडक्टर म्हणून मी काम केलं। कंडक्टर म्हणून काम करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये आज 14 ते 15 वर्ष झालं काम करतोय। 14-15 वर्ष काम करत असताना मी खरं आपल्याला सांगेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी काम करत होतो, परंतु त्या ठिकाणी मी 12 वर्षे लोकांना एसटीची तिकीट दिली, परंतु मला तिकीट पाहण्यासाठी 14 ते 15 वर्ष लागले आणि ते तिकीट फक्त दिलं या शिवसेना पक्षाने मला दिला। म्हणून माझी मिसेस आज पंचायत समितीला उदापूर गणामधनं खऱ्या अर्थानं उभी आहे।
तिकीट कसं होतं मला माहीत नव्हतं. फक्त एसटीचं तिकीट माहीत होतं, पक्षाचं तिकीट माहीत नव्हतं. परंतु हे तिकीट फक्त शिवसेना पक्षानं मला खऱ्या अर्थानं दाखवलेलं आहे. निश्चितपणानं त्या ठिकाणी बाकीच्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आश्वासनं दिली जातात, परंतु ती पाळली जात नाही. या ठिकाणी काही पक्ष आपण बघतोय, पैशातनं सत्ता आणि सत्तेतनं पैसा, अशा पद्धतीची खऱ्या अर्थानं त्यांची भावना आणि त्यांची मानसिकता आहे. आज या पक्षानं खरं तर शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं काम करत असताना माझ्या लाडक्या बहिणींना अतिशय चांगल्या प्रकारची योजना, लाडकी बहीण योजना आज खऱ्या अर्थानं आणलेल्या आहे. या बहिणींचा आजपर्यंत कोणी विचार केला नव्हता, तो फक्त शिंदे साहेबांनी केलेला आहे. आणि बचत गटांना चांगल्या प्रकारची कामं, चांगल्या प्रकारचं खऱ्या अर्थानं फंडिंग करण्याचं काम या शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि निश्चितपणाने मी जास्त बोलणार नाही, कारण शिंदे साहेबांचं आता थोड्याच वेळात खऱ्या अर्थाने या ठिकाणी आगमन होत आहे. मी आपल्याला जाता जाता सांगेल की या तालुक्यामध्ये 7 तारखेला आपलं खऱ्या अर्थानं मतदान आहे. परवाच्या दिवशी 7 तारखेला सगळ्यांनी डोळ्यामध्ये तेल घालून, कारण 2 दिवस आपल्याला बाकी आहे. हे 2 दिवस आपले खऱ्या अर्थानं महत्वाचे आहेत आणि हे वैऱ्याचे दिवस आहेत. आपल्याला डोळ्यामध्ये तेल घालून प्रत्येकाला गावोगावामध्ये त्या ठिकाणी थांबून आपल्याला काम करावं लागणार आहे. माझा शिवसैनिक हा एकनिष्ठ आणि निष्ठावंत खऱ्या अर्थानं आहे आणि तो प्रामाणिकपणाने काम करतो. जो उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहून त्या उमेदवाराला ताकद देण्याचं काम करतो. येणाऱ्या 7 तारखेला सगळ्यांनी धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून आपल्या सर्व उमेदवारांना बहुसंख्य मताने निवडून आणावं, एवढंच मी आपल्याला या ठिकाणी आव्हान करेल. जाता जाता मी म्हणेल, घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातीला, आणि शिवसेनेशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला, महाराष्ट्राच्या मातीला, महाराष्ट्राच्या मातीला. जय हिंद, जय महाराष्ट्र.